एक तर सगळ्यात मोठा पॉइंट, ओ नो नो नो, लाईट नाही. आता 4 वाजेपर्यंत ती बाई काही येत नाही. हो हो, तरी पण आता जे काही आहे ह्यावेळेस ते त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे, त्यामुळे त्यांचं अर्जंटली त्यांना हे ब्लाऊज आज संध्याकाळपर्यंत हवंय. आणि त्या आत्ताच आल्या होत्या. आता हे असं आहे. बघूया आता त्यांना फायनली कसं, म्हणजे आपण चॅलेंज घेतलेलं कम्प्लीट केलेलं आहे. येस, थोडंसं लेट झाला कारण मध्येच लाईट एक गेली यार, त्यामुळं दुसरं कोणतरी क्लायंट आले. चालू अर्ध काम सुरू. चला आता पटकन वरती करू. तुम्हीच आहेत का? नाव काय तुमचं? नूतन भोये. नूतन भोये, बरोबर? हा, नंबर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आत्ता वाजलेत काहीतरी 11 वाजलेत. आणि मध्येच ऑल्टरसाठी क्लायंट आलं होतं, त्यामुळे त्यांचं घेतलं. आणि आज थोडं ह्यांनी 10 वाजताच, कारण मला झाला होता आज उशीर उठायला. तर सगळ्याच गोष्टी थोड्या लेट झाल्या. मग घरातलं अर्ध आवरलं. आणि फायनली आज आमच्या भांडेवाल्या काकू आल्या होत्या. त्यामुळं थोडंसं ते काम वाचलं म्हणून लवकर आले. पण आता अजून जेवण राहिलंय, तर मग आता थोडा वेळ आहे, तर विचार करते की पटकन थोडंसं खाऊन जे काही उरलेलं काम आहे ते करून येते खाली. आणि मग आपलं आजचं टार्गेट आहे, जे 2 ब्लाऊज. अरे, लाईट आहे का? एक तर सगळ्यात मोठा पॉइंट, ओ नो नो नो, लाईट नाही. आता 4 वाजेपर्यंत ती बाई काही येत नाही. हो हो, तरी पण आता जे काही आहे ह्यावेळेस ते मी म्हणजे विथआउट लाइटिंगचं जे काही काम आहे ना, म्हणजे ते करू शकतो. म्हणजे कटिंग्स तर करणारच आहे मी. पण ब्लाउज पण संध्याकाळच्या डिलिव्हरीज आहेत. आणि हे अल्टर्स वगैरे हे पण द्यायचे. तर आता काल मी, तो मशीनवाला आला होता, तर त्याच्याकडून चाक पण बसवून घेतलं, की ॲटलीस्ट जोपर्यंत इन्व्हर्टर लागत नाही, तोपर्यंत आपण चाकवर आहे. म्हणजे थोडासा त्रास होतो, पण आता ठीक आहे. थोडं जड आहे ते, आता नवीन लावलंय त्यामुळे ते फ्री होईल. पण ठीक आहे, अशा अडचणी येत राहतात. आणि छोट्या-छोट्या अशा स्टेप्सनेच मला पुढे जायचंय. कारण सगळ्याच गोष्टी अशा थोड्या अशा एकदम नाही होत ना. थोडा-थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. इन्व्हेस्टमेंट करणं, हे सगळ्या गोष्टी करणं, इट्स नॉट पॉसिबल. प्रत्येक गोष्ट नाही होत ना पॉसिबल. चलो ठीक आहे, कोई बात नाही. चला, तर मग ब्लॉग कंटिन्यू करूयात. आता तर मी आहे, आता स्टाफ पण आहे थोडंसं हेल्पला. तर जेवढं होईल तेवढं फटाफट करायचा प्रयत्न करतो. तच चला, सो तुम्हाला दाखवते जसं जमतंय तसं. सो आजचा दिवस सुरू झालेला आहे. So, बघितलं तर पुन्हा जेवण राहिलं. आता ते हे आल्या त्यांनी मग घ्यायला जावं लागणार आहे. हा ना, लाईट नाही. मी तर हे गाईज, तर आता इव्हिनिंगचे वाजले 5 वाजले. आणि मॉर्निंगला एक क्लायंट आले होते. मी तुम्हाला दाखवलं 10 वाजता पहिल्यांदा एक क्लायंट आले होते. तर त्यांनी एक अल्टर टाकलं होतं, तर मी त्यांना ते अल्टर बनवून ठेवलंय. आता त्यांचा कॉल आला होता, तर त्यांना एक अर्जंट ब्लाऊज पाहिजे. म्हणजे आता एक चॅलेंज आलं आपल्याला, की ते ब्लाऊज आहे ना, त्यांना रात्री 11 वाजेपर्यंत पाहिजे. आता ते येतील, आले की मेजरमेंट वगैरे घेऊयात आणि लगेच बघूयात. आता आपण एक मस्त टास्क, चॅलेंजच समजायचं ना, किती भारी आहे. की बाई 4-5 वाजले अजून, तर म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्ट टाइम सांगू का, 4:26 झाले बरं का. तर मी बी बघू कधी येत आहेत त्या. त्यांचा आता कॉल आला होता, की तेवढं द्याल का करून. म्हणजे ठीक आहे, बघूयात होतंय का. तर मग पण मला वाटतंय होऊन जाईल, कारण त्यांचं माप काही फार मोठं नाहीये, खूप स्किनी आहे त्या. तर होऊन जाईल. सो लेट स्टार्ट. मी याचाच आता बघते, ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते की कसं होते की नाही आपल्याला हे मॅनेज.
सो लेट्स डू इट. पण त्यासोबत सोबत अजून एक चॅलेंज असं आहे की आजची डिलिव्हरी होती ज्यांची त्या पण येऊ शकतात. त्याच्यामुळं मी आधी पटापट त्या येण्याच्या आत ज्यांचं पहिले ब्लाऊज द्यायचंय आजची डिलिव्हरी म्हणजे त्यांचे ब्लाऊज रेडी झालेलं आणि फक्त फायनल फिनिशिंग वगैरे तेवढं करतीये. म्हणजे मग आपण आज दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकतोय की नाही आज आपण स्वतःला टेस्ट करूयात. मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात ह्या गोष्टी. आता मी तेच त्यांचं एकदाच फायनल फिनिशिंग जे काही राहिलंय ते कम्प्लीट करून घेऊयात म्हटलं. असे चॅलेंजेस करायला मजा येते नाही का. इट्स अ थ्रिल. ऍडव्हेंचरच आहे ना बाबा. आता फक्त लाईटने साथ द्यावी नाही तर काय खरं नाही. पण आय नो की जे बाप्पा आहेत माझ्यासोबत ते नक्कीच माझी साथ देतील. मला काही असं वाटत नाहीये टेन्शनची बात होय. हे हॅलो गाईज. तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आता एक क्लायंट आले. त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे त्यामुळे त्यांचं अर्जंटली त्यांना हे ब्लाऊज आज संध्याकाळपर्यंत हवंय आणि त्या आत्ताच आल्या होत्या. आता वाजले 5. तर साडी पिको फॉल ब्लाऊज कपचं ब्लाऊज आहे आणि डिझाईन पण करायची आहे त्याला. सो बघूयात आता हा टास्क आहे आपल्याला की फटाफट 3 ते 4 तासात आपण ते कसं बनवणार आहोत. ओके. सो मी आता त्याला पाठवलंय माझ्या मुलाला किंवा पटकन अस्तर आणि बाकीच्या गोष्टी ज्या लागतात ते घेऊन ये पटकन. तर चला तोपर्यंत मी पॅटर्न वगैरे टाकते. ओके. पण हे जो शेप आहे ना तो थोडा अजून गोल आला असता. थोडस इकडून इकडून पण निघालाय बघा. थोडा अजून गोल पाहिजे होता कारण हा कडक राहील उभा. नाही ना. बघितला बरोबर बसतोय ना. थोडा शेप ठीक आहे. छान तर वाटतंय. बसतोय मानेला इथं बसतोय बरोबर असा. बसतो ना. आणि असेच राऊंड राऊंड वाले पण करा ना ते खूप भारी दिसतात. काय नको कुंदन हेच असं जे केलंय ना ते चालेल. फक्त असे खणाचे राऊंड राऊंडचे 4-5 करायचे. हा असे पण ह्या कलरचे ते पाहिजे म्हणजे असे सुंदर खूप भारी दिसतं ते पण. पण हे शेड नाही गेला. नाही नाही तू तसंच आहे है ना. तसंच आहे गेलेलं नाही. हे कुठलं कशाचं निघाले ते मी अगोदर काढून ठेवलेलं आहे ते यूज केले पण ते कलर वगैरे नाही गेले. मग ठीक आहे. जाऊ. हो हो ठीक आहे चालेल. आणि ह्याला वरती लावायला पाहिजे ना. हे काय कानातल्याच आहे का मंगळसूत्राचं. हे मंगळसूत्राचं आणि हे 2 कानातले त्याच्यावर. अच्छा. त्याला वरती लावायला इस्त्री चालू आहे का. नाही बंद केली. काढलं नाही. इंटरलॉकचं लावलं. त्याला वरती लावायला. आणि हे अडकवायचं ह्याचं नाही ते वाईट आहे इथं आहे माझ्याकडचं संपलं. ह्याच्यावरती पण लावायला लागेल काय ते. हो ते काय मी विसरून गेले. आता बघते सॅटर्डे संडे मला मिळालं तर ते काही नाही. हे तुम्ही बनवून तर ठेवा ते फक्त अडकवायचे आपल्याला फक्त. त्याला टॅग लावला नाही ना. आता चाललंय बरं का माझं ऑक्टोबरला एक मोठं एक्झिबिशन आहे ते करायचंय ऑक्टोबरला. तर आपल्याला खूप माल बनवावा लागणार आहे. तर ते आता बघते मी काढते त्याची सगळं करूया. हो ना मटेरियल. आता ऑलरेडी आपल्याकडं मी तेवढं आणलंय ना त्यात पण 100-200 पीसेस होते. ते बाहेरचं जे मी आणलेलं आहे फक्त अजून काही जम्परिंग संपलंय का
जम्परिंग थोडे येते. मी त्याला सांगितलं होतं जम्परिंग दे म्हणून, जास्त ते एंडला विसरलो आम्ही. ते विसरलो एंडला. बाहेर आहे का? हे फॉल इथे टाकलेलं आहे तर. आणि पिकोची मशीन ती तिथे आहे, ती लावावी लागेल ती साईडला. ही काढून लावावी लागेल. हा काढून लावावी लागेल. हे आत्ता अर्जंट. अहो सकाळी आली होती ती 10 वाजता अल्ट्रा टाकायला. मग अल्ट्रा टाकून दिलं 4 वाजता, 3-4:30ला, हा 4:26ला मला कॉल आला की मॅडम एक ब्लाऊज आहे तेवढं द्याल का, होईल का? म्हटलं दे बाई, 11 वाजेपर्यंत द्याल का असं म्हणत होती. म्हटलं तू घेऊन तर ये, बघते काय जमलं तर देते करून. मग मला माहित नव्हतं ती पिको फॉल साडी एवढी थिंग सगळंच घेऊन येणार आहे. मग म्हणली पिको फॉल पण करून द्यावं लागेल. म्हटलं चल करते, काय हरकत नाही, होईल म्हटलं, काय त्याला आहेत अजून 3-4 तास. मग आता एवढं ब्लाऊज, मग ह्यांनाही बोलवलं, त्यांना म्हटलं अस्तर लावून द्या, मी पुढचं करते. मग लगेच शिवांशला पाठवलं, आधी सगळ्यांना कामाला. पण गेलं होतं काय? त्या गेल्या होत्या, हे नाही, त्या त्यांचं कसं करतात, त्या सकाळी 10 वाजता येतात ना, 9ला पण येतात कधी कधी, आवरलं की काम जसं. 5ला सुट्टी होत असेल. हा मग ते 4ला नाही, 3-3:30ला त्यांच्या मुलं येतात ना स्कूलवरून. मग ते गणपती मंदिरापाशी घ्यायला जातात, मग त्यांना खाऊ पिऊ घालून येतात 4-5 वाजता असं. आणि मग पुन्हा 7 वाजेपर्यंत थांबतात आणि मग जातात. आणि अजून 4 साड्या आहेत बरं का, त्या पण आपल्याला 24 पर्यंत द्यायच्यात. 24च्या आतच द्यायच्यात, 23ला. हा तर त्याचे काय फॉल आणायचे आणि ते सापडणार दुसरे, त्याच्यामुळं ते आणून ठेवते मी, सांगते शिवांशला संध्याकाळी वगैरे तुम्ही ते करून ठेवा. तर आता 9:39 झाले आणि मग ऑलमोस्ट रेडी आहे. आता स्लीव्ज लावायची, फिनिशिंग करायची, एवढंच काम राहिलं. म्हणजे 4:30ला कॉल आला, 5 वाजता त्याने दिलं आणि लगेच सांगायला लागलं. मध्येच थोड्या वेळ, ऍक्च्युली अजून लवकर झालं असतं, मध्येच थोड्या वेळ लाईट गेली होती 10-15 मिनिटं, त्याच्यामुळे थोडंसं राहिलं. तर आता मी तुम्हाला दाखवते एवढं कम्प्लीट. डन, फायनली आता हे मी कम्प्लीट केलंय ब्लाऊज. आता येतीलच क्लायंट आले की मी तुम्हाला दाखवते. ओके, पण खरं या काकूंनी माझी हेल्प केली आहे. त्या थांबल्यात माझ्यासाठी, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा ना, होतं असं, उशीर झाला ना. तर हे असं आहे. आता त्यांना फायनली कसं, म्हणजे आपण चॅलेंज घेतलेलं कम्प्लीट केलेलं आहे. येस, थोडस लेट झाला कारण मध्येच लाईट एक गेली यार, त्यामुळं थोडासा टाइम गेला त्याच्यामध्ये, वेळ लागतोच. तरी मला दोन्ही तिघींनी मदत केली, त्यांनी अस्तर लावून दिलं, तुम्ही पिको फॉल केला, पुढे छोटी छोटी हेल्प केली, तेव्हा खूपच. असं एकट्याने होत नाही यार, सगळी कामं करायची म्हटल्यावर हेल्प लागतेच. त्यांचं एक बघायचे, त्यांचं झालंय ऑलमोस्ट, आता ते सकाळी सकाळी बघता येईल. हे पण टॉप कमी करायचा होता, तर तिला म्हटलं आता आल्यावर करेल, मला जमलं तर करणार आहे, तुला आधीच सांगितलं होतं. हीच आहे, हिचंच पहिले हे अल्टर होतं सकाळी केलेलं, आणि ते करून ठेवलं 4 वाजता, आणि मग तिने हे टाकलं ना ब्लाऊज. साडी पिढी सगळं ठेवून देते, आणि आलं की ब्लाऊज चेक कर, आणि मग झालं, टाटा बाय बाय. हा ना, तेच तर, मला शिकवून भूक लागली, खूप वेळ झाली, मला तर अर्धा 1 घंटा झाला, मला इतकं कस तरी होऊ लागेल. आपल्याला भूक लागली, आपल्याला कोणाला पळताही येत नाही, हॅलो. तर मग आज आपण फायनली सगळं आपलं जे चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं ते आपण कम्प्लीट केलं, आणि खूप छान वाटलं. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कळवा, आणि भेटूयात नवीन चॅलेंज सोबत नव्या व्लॉगमध्ये. सो बाय, थँक्स फॉर वॉचिंग.